तर ज्या पद्धतीने कसाबला शिक्षा झाली तशीच फाशीची शिक्षा तहव्वूर राणालाही झाली पाहिजे असं मत निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी व्यक्त केलंय। हेमंत बावधनकर यांनी 26/11च्या हल्ल्यात दहशतवादी कसाबला पकडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। हेमंत बावधनकर सर जे आपल्या सोबत आहेत। सर एबीपी माझामध्ये खरं तर स्वागत तुमचं। सर आज तहव्वूर राणाला या ठिकाणी भारतात प्रत्यार्पणासाठी आणलेलं आहे, किती मोठे यश आहे आणि कशा पद्धतीने बघता याकडे आपण? हे भारताचं फार मोठं यश आहे आणि मी त्याकरता NIAच्या टीमचं अभिनंदन करतो की तहव्वूर राणाला USAच्या सुप्रीम कोर्टात अर्ज करून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात येत आहे आणि आता त्याच्यावर जो खटला आहे तो आपल्या इकडच्या न्यायालयात चालू होईल। दुसरीकडे आपण पाहतो की तहव्वूर राणा या ठिकाणी भारतात आल्यानंतर अनेकांची आशा होती की 26/11तील प्रत्येक आरोपीला तितक्याच निर्दयपणे शिक्षा ही झाली पाहिजे, कारण अनेक निष्पाप लोकांचे बळी या हल्ल्यामध्ये गेलेले आहेत। अनेक आपले पोलीस जवान त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणाचे अधिकारी हे देखील शहीद झाले होते त्यामध्ये। कारण की हा जो अटॅक केला होता अतिरेक्यांनी त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं होतं, म्हणजे कॉन्स्पिरसी कट कारस्थान त्यांनी जे केलेलं आहे आणि त्या कट कारस्थानमध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांना आता हे जे 10 अतिरेकी आले हे त्यांचे प्यादे होते आणि त्यांनी येऊन त्यांचं जे कट कारस्थान होतं ते या ठिकाणी येऊन अंमलात आणलं त्यांनी। त्यामुळे या कट कारस्थानमध्ये जे होते त्यांना देखील कॅपिटल पनिशमेंट या ठिकाणी मिळालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणजे मुंबई शहरावर अटॅक करण्याचा त्यांचा जो कट कारस्थान होतं ते त्यांनी किती नियोजन पद्धतीने अंमलात आणलं आणि त्यातला आता एक कट कारस्थान करणारा आरोपी प्रत्यार्पण करून भारतात आणला जात आहे, याबद्दल खरोखरच NIAचं अभिनंदन। आणि त्या आरोपीला देखील कसाबला ज्याप्रमाणे या न्यायालयात त्याचा खटला करण्यात आला होता त्याप्रमाणे त्याच्यावर खटला करण्यात यावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।